हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रियांश मम्मा यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? मी एकदम मजेत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे चार मिनार. आम्ही गेलो होतो चार मिनारला. चार मिनार आमच्या घरापासून चार मिनार हे 9 किलोमीटर अंतरावर आहे. 15 ऑगस्ट असल्या कारणाने चार मिनारला खूप गर्दी होती आणि पर्यटन पण खूप सारे आलेले होते. सुट्टी होती त्या दिवशी म्हणून पर्यटकांची चार मिनारला तशी गर्दीच असते. आणि त्या दिवशी पण खूप जास्त गर्दी होती आणि ऊन पण खूप जास्त पडत होतं. हे बघा, चार मिनारला ठिकठिकाणी असे स्टॉल्स लागलेले असतात. कपड्यांचे, ज्वेलरीचे, बुक्स, लहान मुलांचे कपडे, खेळणे असे वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात. हे बघा, तोरण वगैरे असे भरपूर सारे स्टॉल तुम्हाला चार मिनारला बघायला मिळतील. चला तर मग आज आज मी तुम्हाला चार मिनारचा बाजार दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जास्त करून तुम्हाला चार मिनारला ज्वेलरीज आणि कपड्यांचे स्टॉल बघायला मिळतील. हे बघा, अशा प्रकारे वेगवेगळे. हे बघा, आम्ही फोटो काढले होते चार मिनारला. खूप छान असं वातावरण होतं आणि खूप सारी गर्दी होती. 15 ऑगस्ट होतं त्यामुळे आणि सुट्टी असल्या कारणाने चार मिनारला तशी गर्दीच असते नेहमी जेव्हा पण जाऊ तेव्हा. हे बघा, परफ्यूम वगैरे, अत्तर, किचन असे स्टॉल लागलेले आहेत. चार मिनार बाजार झाशी बाजार म्हणून ओळखला जातो. हे बघा, पर्स, छोटे छोटे वस्तू आहेत आणि खूप सारी गर्दी होती तिथं वरती चार मिनारच्या वरती जाण्यासाठी, म्हणून आम्ही काय गेलो नव्हतो. वरती तिकीट आहे जाण्यासाठी. तिकीट काढून वरती जाऊ शकतो आपण. आणि वरती जाण्याचा रस्ता हा खूपच लहान असल्या कारणाने फार भीती वाटते, कारण की त्यांच्या पायऱ्या एकदम खोल आहे. खोल उंच म्हणजे जास्त स्टेप आहेत आणि एकदम जास्त उंच आहेत, म्हणून चढायला आणि उतरायला खूप त्रास होतो. ज्यांना कोणाला गुडघ्यांचा त्रास असेल त्यांनी तर जाऊच नये. आणि चारमिनारच्या बाजूला जे फेमस कॅफे आहे, निमराज कॅफे म्हणून, तर निमराज कॅफेला नक्की जा. तिथली चहा एकदम छान आहे. इराणी इराणी चहा आहे तिथं मिळते. आणि तिथलं बिस्किट पण खूप फेमस आहे, उस्मानिया बिस्किट म्हणून. खूप फेमस बिस्किट आहे ते या निमराज कॅफेचे. तिथंच मिळतील तुम्हाला. बाकी ठिकाणी मिळतात पण ओरिजिनल नसतात ते. एवढं खास नाही लागत आहे. इथले बिस्किट खूप सॉफ्ट असतात खाण्यासाठी पण. आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ड्रायफ्रूट बिस्किट असे वेगवेगळे बिस्किट तिथं मिळतात. आणि बनमस्का पण खूप छान आहे निमराज कॅफेचा. हैदराबादमधली खूप जुनी बेकरी आहे ही. इथं केक, बिस्किट, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्सवाले बिस्किट, नंतर वेगवेगळ्या फ्लेवरचे केक, चहा, कॉफी इथे सर्व तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, असे बिस्किट ठेवलेले असतात. एका प्लेटमध्ये 7-8 प्रकारचे बिस्किट असे वेगवेगळे प्राईसमध्ये लावलेले असतात आणि तुम्हाला जर एकाच फ्लेवरचं बिस्किट पाहिजे असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. आणि उस्माने आपण
खूप फेमस आहे लेनिनग्राडचा त्याचं, ते पण तुम्ही नक्की ट्राय करा. हाय कर हाय. आम्ही इथे चहा घेतली होती आणि बनमस्का घेतलेला आहे. तिकडे छान होता बनमस्का, पण इतर ठिकाणी तो भेटतो त्यापेक्षा खूप वेगळा होता हा बघा रियाज. इथली फेमस इराणी चहा ही बघा, चहा आली बनमस्का मागवला होता. रियाज पण बनमस्का खात आहे. चहा आणि बनमस्का खाल्ल्या गेल्यानंतर आम्ही परत शॉपिंगसाठी निघालो. हे बघा कानातले वगैरे पिना खूप छान छान होते. नंतर बांगड्या, हे बघा नेकलेस, छान छान नेकलेस आहेत. खूप सुंदर डायमंडचे नेकलेस, मोतीचे नेकलेस, खूप छान नेकलेस इथं मिळत असतात. हे बघा गॉगल्स, लहान मुलांचे खेळणे, लहान मुलांचे बुटं पण खूप छान होते, पण थोडे जास्त महाग सांगत होते ते. हे बघा किती छान आहेत शूज, खूपच जास्त प्राइस होती ते लहान मुलांच्या शूजची. हे बघा कानातले, नाकातले सर्व ज्वेलरी इथं भेटते. पर्स पर्स पण खूप स्वस्त होते. बुटं, मोजडी वगैरे, गालिचा, बेडशीट हे सुद्धा तुम्हाला चारमिनारला बघायला मिळतील. नंतर बॅगा होत्या, कपडे ठेवायच्या बॅगा, कपडे, चप्पल, बुटं, लहान मुलांची खेळणी, असं सगळं चारमिनारच्या बाजारामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काही वस्तू स्वस्त असतात तर काही वस्तू थोडेसे महाग असतात, पण बार्गेनिंग काही करत नाही ते. सर्व वस्तूंची रेट हे फिक्स असतात. काही शॉप आहेत जिथं बार्गेनिंग चालते आणि कमी करून घेतात ते. हे बघा कितने के भैया ये? सब सब 100 के. कितने के है भैया? 100 रुपये सब. मेटलचे कडे आणि बांगड्या सुद्धा स्वस्त दरामध्ये चारमिनारला मिळतात. हे बघा किती सुंदर असे कडे आहेत आणि यांची पॉलिश पण जात नाही, खूप दिवसपर्यंत टिकतात ते. मी सुद्धा घेतले होते. 100 रुपयाला खूप छान असे कडे भेटतात. साडी मार घ्यायची. या काय आहेत ना, झांसी मार्केटमध्ये लहान मुलांचे स्वेटर, प्लाझो, नंतर कॅप, हे बघा थंडीच्या पण वस्तू मिळत होते इथं. सध्या पावसाळा चालू आहे पण थंडीच्या पण वस्तू इथं विकतायत तिथले लोक. हे बघा मक्का मस्जिद, हैदराबाद मधलं 3 नंबरचं मोठं मस्जिद आहे मक्का मस्जिद म्हणून, चारमिनारच्या बाजूलाच आहे. इथून चारमिनार पण दिसतो. चला तर मग मी तुम्हाला मधून मक्का मस्जिद दाखवते कसं आहे काय आहे. खूप जुनं मस्जिद आहे हैदराबादचं. मस्जिद मध्ये पण खूप गर्दी होती आणि तिथं बसण्यासाठी अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. लोक बसून आनंद घेत होते. हे बघा चारमिनार दिसत आहे मस्जिद मधून. हे मोठं मस्जिद आहे, हैदराबाद मधलं 3 नंबरचं मस्जिद आहे. मक्का मस्जिद म्हणून याला ओळखलं जातं. इथं नमाज पढण्यासाठी मुसलमान लोक गेलेले आहेत. खूप मोठं मस्जिद आहे आणि ते बघा चारमिनार इथून दिसत आहे.
तिथंच मस्जिदमध्ये खूप सारे कबूतर होते. तिथं त्यांना दाणे वगैरे टाकलेले होते. बाजरीचे, ज्वारीचे असे दाणे टाकलेले ते बघा ते कबूतर खात आहेत. काही नाही घेत 我得那边好看了，我拍个。थोड़ी 150 बापरे काय थोड़ी 150 बोला मग चार मिनार फिरून झाल्यानंतर आम्ही बिर्ला मंदिरला गेलो होतो. बिर्ला मंदिर हे चार मिनारपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून कॅब किंवा रिक्षा करून पण जाता येतं. आम्ही कॅब करून आलेलो आहोत. हे बघा इथं मंदिर असल्या कारणाने सर्व देवांची छोटे छोटे मूर्ती वगैरे पूर्ण पूजेचं सामान असं हे स्टॉल लागलेले आहेत. आणि बिर्ला मंदिर हे थोडं उंचावरच आहे. हे बघा नारळ वगैरे सर्व वस्तू इथं विकत होते. नंतर लहान मुलांचे खेळणे सुद्धा होते इथं पण. 100-100 रुपयाला लहान मुलांचे भरपूर सारे खेळणे होते. नंतर देवांची मूर्ती होती. लहान लहान होते, मोठे होते अशा वेगवेगळ्या आकारामध्ये देवांची मूर्ती, नेम प्लेट्स असं तुम्हाला इथं बिर्ला मंदिरच्या खाली बघायला मिळतील. असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. ज्वेलरी पण आहे, ज्वेलरीचे शॉप पण आहे तिथं. जास्त करून तुम्हाला देवांची मूर्ती वगैरे आणि पूजेचं सामानच बघायला मिळेल. बिर्ला मंदिर असल्या कारणामुळे इथं सर्व देवांच्या वस्तू होते. जन्माष्टमी होती म्हणून भाविकांची खूप गर्दी होती इथं पण. हा पायी जाण्याचा रस्ता आहे आणि दुसरीकडून 4 व्हीलर, 2 व्हीलर जाण्याचा रस्ता आहे. आम्ही कॅबने आलो होतो म्हणून आम्हाला खालीच उतरवलं होतं. तर आम्ही वरती पायी जात आहोत बिर्ला मंदिरला. हे बघा देवांचे फोटो, मूर्ती खूप सुंदर अशा मूर्ती आणि फोटो आहेत. बिर्ला मंदिरला जाता जाता पण तुम्ही शॉपिंग करू शकतात. हा पायी जाण्याचा रस्ता आहे वरती. गाड्यांसाठी दुसरा रस्ता आहे. 4 व्हीलर, 2 व्हीलरसाठी आणि वरती जाऊन पार्किंग पण आहे बघा. 2 व्हीलरची पार्किंग खाली आहे आणि 4 व्हीलरची पार्किंग ही वरती केलेली आहे. जन्माष्टमी होती म्हणून भाविकांची खूप गर्दी होती बिर्ला मंदिरला पण. खूप सुंदर असं मंदिर आहे. व्हाईट दगडाने मध्ये कोरलेलं आहे मंदिर. खूप उंचावर आहे मंदिर. बिर्ला मंदिर उंचावर आहे खूप आणि तिथून सर्व हैदराबाद दिसतं. वरती जाऊन जाताना आम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघा पुढे लागली होती. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसेल हैदराबादचा. खूप सुंदर मूर्ती झोपलेला आहे ब्लॅक कलर मध्ये. वरती जाऊन उठला होता तो पण. गाडीमध्ये झोपून गेलेला होता. तो पण थकून गेला होता आणि खूप ऊन होतं त्या दिवशी. वातावरण पण खूप छान आहे तिथलं मंदिराच्या. इथं 4 व्हीलरची पार्किंग दिलेली आहे आणि शूज, चप्पल वगैरे इकडं खालीच काढून जावं लागतं वरती. हे बघा आता आम्ही वरती जात आहोत. पूर्ण मंदिर हे व्हाईट दगडामध्ये बनवलेलं आहे. इथं तुम्हाला गणपती मंदिर, साईबाबा मंदिर असे वेगवेगळे मंदिर बघायला मिळतील. आणि थोडं उंचावर गेलं की गोविंदांची मूर्ती आहे. इथले लोक त्यांना खूप मानतात.
खूप चालून आलो होतो म्हणून आम्ही थकून गेलेलो होतो. खूप मोठं मंदिर आहे. फिरण्यासारखं मंदिर आहे आणि वरून खूप मस्त व्ह्यू दिसतो. पूर्ण हैदराबाद दिसतं इथं वरती मंदिरामध्ये गेल्यानंतर. हे बघा गणपती बाप्पा. समोर जे दिसतंय ना तिथे शॉपिंग मॉल आहे. इथं खाण्याच्या आणि खरेदी करण्याच्या वस्तू मिळतात. आणि इकडे 4 व्हीलरची पार्किंग आणि खाली शूज काढायसाठी एक जागा दिलेली आहे. आणि हे बघा खूप साऱ्या पायऱ्या आहेत मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि खूप सुंदर असं त्यांनी सजावट केलेली आहे मंदिराची. चढला जाईल का? जन्माष्टमी होती म्हणून खूप छान असं सजवलेलं होतं मंदिराला तिथं. बघा किती वरती आहे मंदिर आणि आजच मंदिर चालले होते. तिथं मंदिरामध्ये फोटो काढण्याला पण बाहेरच्या परिसरामध्ये तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, शूटिंग करू शकता. किती छान असं वातावरण आहे. पूर्ण हैदराबाद दिसत आहे. आणि दगडामध्ये असं वेगवेगळ्या देवांची मूर्ती कोरलेल्या आहेत. सर्व प्रकारचे देव इथं तुम्हाला बघायला मिळतील. बघा भाविकांची किती गर्दी आहे. पूर्ण मंदिर हे व्हाईट मार्बल मध्येच बनवलेलं आहे. खूप छान असं लुक दिलेला आहे या मंदिराला. व्हाईट मार्बल मध्ये आहे आणि डोंगरावरती आहे हे मंदिर. खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. हे बघा भाविकांना किती छान असं बसण्यासाठी बसून आनंद घेत आहेत सर्वजण. इथं साईबाबांची त्यांची मूर्ती ठेवलेली आहे. सर्व ठिकाणी दर्शनासाठी सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे आणि आजूबाजूला दगडामध्ये कोरलेलं रामायणाचे किरदार आहेत इथं कोरलेले आजूबाजूच्या दगडांवरती. चला तर मग आता वरच्या मंदिरात जाऊयात. वरच्या मंदिरात जाण्यासाठी पण पायऱ्या चढून जावं लागतात आणि पूर्ण मंदिर फिरून मग मध्ये मंदिरात प्रवेश करता येतो. हे बघा लाईन लागलेली आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि तिकडं पण असं बसण्यासाठी वगैरे भाविकांसाठी बनवलेलं आहे. चला तर मग पुढे जाऊन आपण देवांचं दर्शन करूयात. हे बघा किती सुंदर असं वातावरण होतं. भक्तिमय वातावरण तिथे झालेलं होतं आणि खूप सारे भाविक आलेले होते. बाकीचे तिथं बसून जप वगैरे करत होते आणि पूर्ण परिसराचा आनंद घेत होते. हे बघा पूर्ण हैदराबाद इथून वरून दिसत आहे. उंचावर आहे मंदिर. खूप जास्त उंचावर आहे आणि वरून पूर्ण हैदराबाद दिसतं. बाकीचे पर्यटक हे खाली बसलेले आहेत. फॅमिली सोबत येतात, लहान मुलं वगैरे. रियान झोपला होता म्हणून रियानचे पप्पा खालीच बसलेले होते आणि आम्ही तिघं वरती आलेलो आहोत. हे बघा तिकडून वरूनच हुसेन सागर पण दिसत आहे आणि इकडं NTR गार्डन आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा मोठा पुतळा आहे NTR गार्डनला. तिकडे झाड आहेत म्हणून नीट दिसत नाहीये. पुढे जाऊन दाखवते मी तुम्हाला. वरून इकडून पण छान दिसतं हुसेन सागर आणि NTR गार्डन. लुंबिनी पार्क आहे ना तिकडून गौतम बुद्धांची मोठी मूर्ती. हे बघा आतमधले देवांची मूर्ती. ती समोर मूर्ती ठेवलेली आहे आणि छान असे सर्व देवांचे कोरलेले आहे. हे पूर्ण बिर्ला मंदिर आहे. पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये बनवलेलं आहे बिर्ला मंदिर आणि पूर्ण हैदराबाद दिसतं बिर्ला मंदिरवरून.
पूर्ण स्टोरी तिथे लिहिलेली आहे. ते पण दगडामध्येच कोरलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बिर्ला मंदिरवरती काही फोटो क्लिक केलेले आहेत, ते लावले आहेत मी पुढे, ते पण बघून घ्या. पप्पांनी एवढी शूटिंग करून टाकली.